वडापाव लय चांगला, मी खेड्याहून येऊन नेत असतो. करमायचं नाही मात्र पैसा तर होता, पण आपली माणसं नसल्यामुळे तिकडे करमत नव्हतं. तर मी माऊली वडापाव सेंटर म्हणून असं ठेवलं आणि सक्सेस मिळाली. आता मी वडापावची भाजी तयार करणार आहे. त्यामुळे आता हे त्याच्यामध्ये सूर्यफूल तेल आहे. आम्ही सूर्यफूल तेलच वापरतो, दुसरे कुठल्या प्रकारचे नाही वापरत. त्यामध्ये हे जिरा वापरतो आणि ही मोरवी आहे. हा कढीपत्ता, ही कोथिंबीर आणि हल्दी पावडर एकदम चांगल्या क्वालिटीचे. आणि हे ठेचा घरी बनवून आणलेला आहे. यामध्ये आलं, लसण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची याचं मिश्रण आहे. चांगलं परतून घेतलेलं आहे. आणि आता त्यामध्ये मी आलू बारीक करून मिक्स करतोय. गॅसवर त्याला तडका दिल्यामुळे आणि चटणीमध्ये आलू परतून घेतल्यामुळे जास्त टेस्ट येते याची. आपण आलू किती घेतलेले? मी आता हे घेतलेले आहेत 1 ते 1.5 किलोचे घेतलेले आहेत. वरतून थोडी अशी कच्ची कोथिंबीर मारली जाते, त्यामुळे थोडा फ्लेवर अजून चांगला येतो. चवीप्रमाणे मीठ पण वापरायचं. हे आम्ही सूर्यफूल तेल वापरतो. बेसन पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ओवा टाकते आणि थोडा खायचा सोडा आणि मीठ थोडंसं. आणि थोडं आता पाणी टाकून मिक्स करते चांगलं. मी ज्ञानेश्वर महाबळे, माऊली वडापाव सेंटर. हे सेंटर सुरू करण्याची आयडिया कशी आली? आयडिया म्हणजे परिस्थिती शिकवते. आयडिया काय, परिस्थितीमुळे रोजगार तर वाढत नाही, कमीच आहे. त्यामुळे मग काहीतरी मोठं होण्यासाठी मोठंच सोचावं लागेल ना. त्यामुळे आम्ही वडापावची आयडिया केलेली आहे. मी लोणावळ्याला कामासाठी गेलो होतो. तिथं गेल्याच्या नंतर मला माळी काम म्हणून लागलं. बंगल्यावर राखण करण्यासाठी, झाडझूड करण्यासाठी, झाडाला पाणी देण्यासाठी. दिवसभर काही काम नाही राहायचं. सकाळी तेवढं 1-2 तास काम लागायचं आणि ते काम करायचं मी. आणि दिवसभर मग रिकामाच राहायचा. तर बसून कंटाळायचा. आपलं तिकडे कोण नसल्यामुळे कसं करमायचं नाही, काही नाही. आणि तिकडे लोणावळ्याला कसं असते, शनिवार रविवार जाम गर्दी असते फुल. आणि एरवी माणसं दिसत नाही जास्त. मग ते घरात बसून करमायचं नाही आम्हाला. मग काय करायचं म्हणून असं विचार केल्याच्यानंतर चला काहीतरी आपण चालू करू म्हणून हे टाइमपास नाश्ता सेंटर, टाइमपास वडापाव नाश्ता सेंटर असं चालू केलं होतं. मग ते करत आयडिया आली, चांगलं व्हायला लागलं. तिकडं रिस्पॉन्स चांगला होता आणि चांगलं चालत राहिलं. मग करमायचं नाही मात्र पैसा तर होता, पण आपली माणसं नसल्यामुळे तिकडे करमत नव्हतं. म्हणून चला आता आपण आपल्या गावी जायचं असं ठरवलं. आणि मुलाची पण यावर्षी 10वी आहे मुलाची. तर आम्हाला विचार आला की तिकडे कॉलेज लांब आहेत, आम्ही जिथं राहतो तिथून. तर लोकलला मुलांना जायचं यायचं तर कसं जाणार, ते परेशानी. आपल्या नांदेडमध्ये सगळे कॉलेज जवळ आहेत. कोणत्याही विषयाचं बोललं तर नॉलेज सगळं इथं सगळं आहे उपलब्ध. त्यामुळे आम्ही इथं आलो नांदेडमध्ये. तिकडं मी 8 वर्षापासून होतो. 8 वर्ष? हो. हे साईड बिझनेस म्हणून मी तिकडे चालू केलं होतं, माळी काम करत. अच्छा. हो. आणि किती रुपयाला वडापाव होता तेव्हा? तिकडं मी लॉकडाऊनच्या अगोदर मी तिकडं 15 रुपयाला एक वडापाव विकलेला आहे. अच्छा. हो. कारण का ते टुरिस्ट पॉईंट असल्यामुळे तिकडे सगळं महागच मिळतं. हा. तर चांगला रिस्पॉन्स यायचा, असं काही नाही. अच्छा. आणि मग पहिल्या दिवशी तुमची किती कमाई झाली? पहिल्या दिवशी 3-4 हजार रुपये टाकल्याबरोबर 3-4 हजार रुपये गल्ला झाला होता. कसं वाटलं मग तुम्हाला? एकदम भारी असं. आणि मग इकडे नांदेडमध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या का सेंटर सुरू करताना? सेंटर सुरू करते वेळेस अगोदर तर असं मोठं म्हणजे हॉटेल बिटेल असं करायचा विचार होता, पण ते भाडे वगैरे जास्त परवडायसारखे नव्हते. त्यामुळे मग चला आपण एखादा छोटासा बिझनेस आपला गाडा चालू करा म्हणून आम्ही ही जागा मिळाली अचानक, नशीब म्हणून. नशिबाने जागा मिळाली, आम्ही इथं चालू केलं. तर कस्टमरचा चांगला रिस्पॉन्स आहे. मात्र टाकलं तेव्हापासून चांगलंच चालायला लागलं. आणि मग इथं जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं, इथे किती दिवस झाले? इथं आम्हाला आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये केले. आम्हाला 9 ते 10 महिने झाले. 9 ते 10 महिने? हो. 11 महिने चालू आहे. अच्छा. आणि मग पहिल्या दिवशी किती झाली होती कमाई? इथं 2 ते 2.5 हजार रुपये झाली होती पहिल्या दिवशी. हो.
असं तिकडे साईडलाच म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आम्ही चालू केलं होतं. आता ही जी जागा आहे प्रायव्हेट आहे. अच्छा. हा, ही प्रायव्हेट जागेमध्ये आहे. आणि मग हे सेंटर कोण कोण मिळून चालवतं? हे मी आणि माझी मिसेस दोघ जण. अच्छा आरती ज्ञानेश्वर महाबळे. अच्छा आणि आमची 2 मुलं पण आम्हाला मदत करू लागतात. अच्छा. हो. म्हणजे ते सगळं परिवार मिळूनच हे हो सेंटर हो तुम्ही चालवता. हो हो. आणि मग सेंटरचा टाइम काय आहे? आपलं टाइम आहे सकाळी 10 ते संध्याकाळी रात्री 10. दिवसभर असतं? हो, दिवसभर चालू असते. काय काय मिळतं आणि काय रेट आहेत? इथं आपल्याकडे वडापाव, मिरची भजे, समोसे, ब्रेड पकोडा हे सगळं मिळतं. अच्छा. हो. आणि मग मराठी माणसांनी व्यवसायात उतरलं पाहिजे का? काय वाटतं तुम्हाला? मराठी माणसाने प्रत्येकाने व्यवसायातच उतरले पाहिजे. नाही, माझं असं म्हणणं नाही की शिक्षण सोडून दिलं पाहिजे, पण ज्याला जमल, ज्याच्यानं शिक्षण अवेलेबल नाही त्यांनी तर व्यवसाय केलाच पाहिजे. सध्या रिकामं नोकरीचं फिरण्यापेक्षा. अवघड आहे. हो, बिझनेस शिक्षण तर फारच अवघड झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय मग व्यवसायामध्ये उतरला तुम्ही? व्यवसायामध्ये मला तर चांगलं वाटते, कारण का माझं मुलांचं शिक्षण भागते, आमचा पण खर्च भागतो आणि बँक बॅलन्स थोडंफार तर सध्या राहायला चालू झालेलंच आहे आता. असे तुम्हाला नांदेडकरांना काय सांगायचे? नांदेडकरांना सांगायचं की चांगल्या पद्धतीचे म्हणजे जिथं कुठं समजा स्वच्छ असेल, चांगले तेल वापरत असतील, कुठल्या माझा स्टॉल म्हणून नाही, कुठं पण तुम्ही तेल विचारत जा कुठलं वापरता काय नाही. तुमच्या तब्येतीच्या काळजीसाठी तुम्ही जसं दुकानावर गेले आपण कपडे विचारतो, 3-3, 4-4 तास लावतो कपडे घेण्यासाठी, तर हे तर आपल्या शरीरात आतमध्ये जाणारी वस्तू आहे. त्यामुळे तुम्ही क्वालिटी विचारा, तुम्ही काय वापरतात काय नाही, आणि मगच खायला जात जा तिथे त्या ठिकाणी. आणि मग नांदेडमध्ये एवढे वडापाव सेंटर आहेत, त्यामध्ये आणि तुमच्या वडापावमध्ये असं काय वेगळं आहे? आमच्या वडापावमध्ये आम्ही सूर्यफूल तेल वापरतो आणि इतर कोणते असे जास्त म्हणजे ऍसिडिटी होण्यासारखे असे मसाले नाही वापरत आम्ही. म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हणलं, धनिया पावडर, मिरा पावडर, काली मिरची, असे काळे मसाले असतात, आम्ही कुठल्या प्रकारचं वापरत नाही. आम्ही एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीचं आम्ही वापरतो. आम्ही त्यामध्ये आमचं काय असतं, जिरा, मोहरी, कोथिंबीर, अद्रक, लसण येत असते, हिरवी मिरच, याचं आम्ही बनवतो मिश्रण करून वडापाव. याने जळजळ होत नाही, काहीच होत नाही. आता हे वडापावसाठी कोणते कोणते चटणी लावतात? हे हिरव्या मिरचीचा ठेसा जे आम्ही घरी बनवतात रोज सकाळी फ्रेश. हे चिंच आणि गुळाची चटणी, आणि हे शेंगदाणा चटणी, आणि हा चाट मसाला. मामा, वडापाव कसा वाटतो? वडापाव लय चांगला. मी खेड्याहून येऊन नेत असतो. हा, मी नांदुशात आहो. वडापाव खाली किती देता? हा, वडापाव की नाही खास आहे. मी सगळे वडेपाव नेले, मात्र इथला की नाही आमची मॅडम म्हणते तेच घेऊन या वडापाव. मुद्दाम आज वडापावसाठी आलो.